दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांकडून फी वसुली ही सुरूच आहे। सरकारनं फी माफ केलेली असताना अंमलबजावणी झालेली नाहीये। काही महाविद्यालयांकडून अद्याप अंमलबजावणी शून्य आहे। परीक्षा शुल्क भरण्याकरता सोमवारची अंतिम मुदत होती। राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचं खरं तर निर्देश उच्च शिक्षण संचालनालयाचं परिपत्रक होतं। तसं परिपत्रक काढलेलं होतं उच्च शिक्षण संचालनालयानं, पण शहरातील काही महाविद्यालय तसं करण्यात अपयशी ठरताना दिसत आहेत। या सगळ्या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। राज्य शासनाने आदेश काढलेले आहेत। दुष्काळग्रस्त भागातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून परीक्षा शुल्क फी घेऊ नये, तरी सुद्धा पुण्यातल्या काही महाविद्यालयांकडून ही परीक्षा फी आहे ती आकारली जात आहे आणि आजही तसंच चित्र काही महाविद्यालयांमध्ये पाहायला मिळते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत ही फसवणूक नाही का असा सुद्धा प्रश्न आता उपस्थित केला जातो। आपल्यासोबत काही महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत जे ग्रामीण भागातून येतात, दुष्काळग्रस्त भागातून ते येत आहेत, इथं शिकतात पुण्यात, पण त्यांच्याकडून अजूनही परीक्षा शुल्क आकारलं जाते। काय परिस्थिती आहे नेमकी, विद्यापीठाचा नेमका आदेश काय आहे? महाराष्ट्र सरकारनं हे सुद्धा जाहीर केले की या विद्यार्थी जे कोणी विद्यापीठातले विद्यार्थी आहेत त्यांना शैक्षणिक फीस जे आहे, परीक्षा शुल्क जे आहे तो आकारू नका। परंतु विद्यापीठानं नोटीस काढली त्याच्यानंतर सुद्धा आज आम्ही ज्यावेळेस बघतोय तर आमच्या कॉलेजचा आम्हाला आज मेसेज केला की आज फीस भरायची आणि त्या लेटरवरती साईन घ्यायचं आहे। परंतु मी तुम्हाला सांगतो की मराठवाड्यामध्ये असू द्यात किंवा महाराष्ट्रामध्ये असू द्या, सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे। या परिस्थितीमध्ये अनेक असे विद्यार्थी आहेत जे फीस भरू शकत नाहीत। फीस जवळपास 700 रुपयापासून सुरू होते तर 3,000 रुपयापर्यंत आहे। मग एवढी जर का तफावत असेल, 3-3 हजार जर विद्यार्थ्यांनी दर 6 महिन्याला भरायचं असतील तर त्या विद्यार्थ्यांनी शिकायचं की वारंवार घरी फोन करून त्याची फीससाठी त्यांना विनंती करायची किंवा विनवायचं। शेतकरी वडिलांना न परवडणारा खर्च आहे आणि त्या अशा परिस्थितीमध्ये जर कॉलेजच्या फीस वाढत असेल तर आमचे वडील फीस देऊ शकत नाही। ती महिन्याच्या गरजा आहेत त्या त्यांनी आमच्या समजून घेतल्या पाहिजे। आम्ही जे इथले सर्व जे मुलं आहोत ते आम्ही ग्रामीण भागातील दुष्काळग्रस्त भागातील मुलं आहोत। आम्हाला म्हणजे आमच्या इथे डब्याचा पण प्रश्न आहे, बट आम्हाला एक NGO आम्हाला आमच्या डब्याचा प्रश्न ते सॉल्व करत आहे, एक हेल्पिंग हँड्स म्हणून। ते आम्हाला 2 वेळेस त्या डब्बा देते खायला, बट आमच्याकडे एवढे कमी पैसे असताना सुद्धा आम्ही म्हणजे इथे शिक्षण शिकत आहोत। तर कॉलेजने हे समजून घेतलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।